नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. शुभ सकाळ. आज आहे 23 डिसेंबर आणि आई चालली इंडियाला परत. सो झाली पॅकिंग वगैरे, सगळे बॅग वगैरे भरलेत. सो आत्ता माझी इकडनं दुपारी ट्रेन आहे बर्मिंगहॅम न्यू स्ट्रीटला आणि 1 वाजताची ट्रेन आहे. आणि मग आय थिंक तिची फ्लाईट आहे 8:30 वाजता, बट बोर्डिंग सुरू होईल 6:30-5:30पर्यंत वगैरे बोर्डिंग सुरू होईल तिचं. हेच गॉना बी इमोशनल मोमेंट. आणि 1 महिना कधी गेला समजलं पण नाही. आणि ठीक आहे, चालायचंच. हे 2 बॅग्स आहेत आणि तिथं एक आहे 7 kgची आपली ती छोटी बॅग आहे. मम्मी आई थोडी इमोशनल झाली आहे, बट ठीक आहे. बघू आता, काय जास्त मी काय ब्लॉग नाही करणार आणि थोडा वेळ आहे आईसोबत स्पेंड करतो. सो आता निघतो आम्ही 5-6 मिनटात. आम्ही फायनली पोहोचलो आहे एअरपोर्टला. सो आता डिपार्चरची इथं चाललेलो आहे आम्ही. ठीक आहे, ते एअरवेल आहे टू टर्मिनल, तिकडनं जातो मग आम्ही. तो आता आईचं बोर्डिंग सुरू झालं आहे, तर सुरू होईल 4:30 वाजता. मी येईल लवकर का? चल गाईस, बाय बाय. चालली आहे यार, जास्त वेळ नाही मिळाला. ट्रेन पण भिकारीच आली, कॅन्सल झाली. एनिवेज, सो फायनली आई चालली आहे. आता इकडून त्याची फ्लाईट आहे दिल्ली टू मुंबई. सेम जशी आली होती तशीच, फक्त तिथं डायरेक्ट चेक इन झालं पाहिजे, बरं होईल. परत ते दिल्लीला बॅग घ्या आणि तो सीन नको यार. चला यार, महिना गेला यार. कारण हे साली डार्बीची ट्रेन माझी मिस झाली. शेफील्डला ट्रेन होती पण ती लेट झाली ट्रेन आणि ती डार्बीची मिस झाली. त्याच्यामुळे त्यासोबत मला जास्त इकडे एअरपोर्टला टाईम स्पेंड नाही करता आला. पण ठीक आहे, चलो. मी पण लवकर जायचा प्लॅन करेल इंडियाला. हे रायनर आहे, हे 2 काउंटर्स एअर इंडियाचे आहेत. 2 नाही 3 आहेत. इकॉनॉमी क्लास 4, 1 2 3 4 5 आहेत. हां, आईला सोडून आलो आहे. ते 8:30ची फ्लाईट आहे तिची. आता मी आलो आहे परत, तिला सोडून आलो. चलो गाईज, मी खरंच मूडमध्ये नाही आहे ब्लॉग करायच्या ह्याच्यात. बघू आता आई कधी पोचते. हां, एवढं एकटं वाटतंय रे यार. शट, शांत झालं एकदम. आईला सोडून आलो आता इथे बर्मिंगहॅम इंटरनॅशनल ट्रेन स्टेशनला आलो. थोडं फ्रेश झालं यार. एकटं वाटायला लागलं यार. इथं ना थोडी एक्साइटमेंट होती यार आई. ठीक आहे, आता माझी ट्रेन न्यू स्ट्रीटला आणि मग तिकडून माझी शेफील्डला बस आहे परत. मी आता काय ब्लॉग नाही करत, थांबतो इथेच. आय थिंक आता
एअर इंडिया यार डिसअपॉइंट केलं थोडंसं. ते बॅगेची तर म्हणाले की ते दिल्लीला बॅग कलेक्ट करावी लागणार आणि मग परत तिला ते बॅग घ्यावे लागणार आणि परत चेक इन करावं लागणार यार. ते यार थोडंसं ठीक आहे. आता काय करणार, मी जर असलो असतो तर काय प्रॉब्लेम नव्हता, पण तिला ते आता बघूयात कसं होतं आहे मॅनेज. काय भंगारत नाही यार एअर इंडियावाले. बुक करताना सांगितलं होतं डायरेक्ट चेक इन आहे यार. चल एनिवेज ठीक आहे. थांबवतो मी व्लॉग इथेच आणि चलो.